हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर आता मी चाललोय खाली बारामतीमध्ये, कारण त्या ठिकाणी भावड्याने घेतलेला आहे गाळा, म्हणजे नवीन शॉप बनवायचं आहे त्या ठिकाणी. आणि बघायचंय स्ट्रक्चर वगैरे. दुकान पण मी म्हणजे बनवल्यापासून मी गेलो पण नाही. माझ्याबरोबर पूजा पण चाललेली आहे. उद्या आहे रक्षाबंधन आणि त्यासाठी आज संध्याकाळी शॉपिंग पण करायची छोटी मोठी. आणि भावड्याचं तिकडं दुकानाचं उद्घाटन झालं की एक 10 दिवसांनी आपल्या इकडं वर चौकामध्ये आपण पण दुकान करणार आहे. म्हणजे खाली भावड्या आणि वरती मी, असं पूर्ण बारामती आपण कव्हर करणार आहे मित्रांनो. आपल्याला खूप मोठा ब्रँड बनवायचा आहे सोनाताईंचा. तर चला जाऊन येऊन दुकान बघून येऊ. पूजा गॉगल काढ गाड्यातलं. आहे का पांढरा आहे का माझा गॉगल? हे आहे एकच आहे का पांढरा कुठं गेला? हे आहे सिटी इन चौक मित्रांनो. आणि हे बघा आपण गाळा का इथं बघितला इथं. तिथं कुठे आहे? हा कुठं? हे काय इथं पहिला दुकान ते बघ. तो की त्याला पोस्टर लावलाय बघ दुकानाला. तो ते बंद आहेत ना ते दोन. हा ते त्यातला एक. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलो भिगवण चौकात. इथं एक नटराज आहे, नटराज मंदिर. दादांचा पुतळा आहे इथं. आणि इथून थोडस खाली गेलं की पावड्याचं दुकान, नवीन शॉप. त्याला तुम्हाला दाखवतो आता. गणपतीमध्ये पण असे स्टॉल लागतात. आता आम्हाला पण खरेदी करायची राख्यांची आज. काही ते गणपतीचं मंदिर आहे. आपण मेन बाजारपेठमध्ये जातो या आतमध्ये. बाया डेंजर गाड्या चालवतात बाबा, डायरेक्ट अंगावरच. मला पण शिकवा गाडी. धडकलं तर आधी माणसाला हाणतात बाया सोडून माणसं. डोळे उडले की उडलं काय? लाईटीच आहे ती. हा हे बघ इथं आहे ना, इथून आतमध्ये इथं जुना साकल्प आहे. इथं जुना साकल्प दाखव. हे साकल्प ह्या लाईन मध्ये आहे बघ गाळा. कुठे आहे? चला नाव आहे. नाव नाही टाकलं नाही का? हा इथं पण लय गरज असते. कुठे गेला केशव? इथंच म्हणला होता. फोन कर केशवला. बघा इथं केशव आहे. बघा इथं या बाका. इथं विशेष खोल हा आहे गाळा. बोर्ड लावायचं. वरती बोर्ड लावायचा. मेन पेठत ना आतमध्येच आहे. या आतमध्ये दाखवतो. चालू आहे. आता तुम्हाला तर पत्ता समजला असेल, कुठून कसं यायचं या. तर दुकानाचं काम अजून बऱ्यापैकी राहिलेलं आहे. आरसा बिरसा केलाय मस्त. असं वाटतंय सोनाराच्या दुकानात आलं. सोनाराच्या दुकानात आल्याने वाटायला लागले मला. इथं सगळ्या तेल बॉटल्स वगैरे ठेवायला हे करून घेतलेलं आहे. कॅमेरा पण बसून घेतलाय खतरनाक पैकी. एकच बसून घेतलाय, 2 बसून घ्यायचं असतं. आतमध्ये काय केलंय? स्टॉक आतमध्ये पण बसवलाय कॅमेरा. स्टॉक ठेवायला केलंय का? आतमध्ये पण बहुतेक हे स्टॉक ठेवायला केलंय. वा केले की इथं पण कॅमेरा बसवलाय. हा हे स्टॉक ठेवायला केलं होतं बहुतेक. मस्त आहे. चांगले. थोडासा आतमध्ये वाटतोय का नाही? ठीक आहे, आतमध्ये वाटतंय ना. साकल्प मेनच आहे त्याला. त्याच्या पुढंच पाहिजे होतं. भाऊजींच्या आधी मी बस काय कुठे तो काही उत्सव बित्सव आहे का? त्या इथं पाहिजे होता. हा भाऊजींच्या आधी मी बसू का भाऊजींच्या जागेवर? सर मला भाऊजी म्हणते माझी जागा चालवती का काय करते नेमकी? हा मंदिर लय आवडलं बरं का, लय भारी आणलं. कुठे या? भाऊजीला आवडलं नाही म्हणून. काय आवडलं नाही हे वय? हो. हा स्वामी समर्थन चांगले. खतरनाक आहे, मस्त आहे. पैसे ठेवाय गल्ला केलाय. अरे उघडा नाही की
भाऊजी कुठं गेलं? हे आता काहीच नाही. 3 जागेवर कॅमेरे बसवलेत की. कुठे 1 2 इकडे आहे की इकडे बघितलंच नाही. हा बाहेर आहे की. ही वरचं बावड्याने केलंय काय हे? नाही ना, पहिलंच आहे ना, आधीच आहे. फक्त हे लावलंय ना हो ती लावले ती आणि आरसा सोफा. सोफा. मला वाटलं गाळा लय मोठा असला पण जरा हा खर्च केलाय कस काटू ना, खर्च केलाय, टेन्शन घेऊ नका. फॅन बसवलाय, कॅमेरे बसवलाय, ती लाइटिंग. अजून इथंही राहिले की बोर्ड बसवायचा. अरे केसावा आम्हाला कोंडून घेतलं का आतमध्ये? बाबा कोंडून घेतलं काय केलं? काहीतरी हे करतोय, ते क्लीन करतोय, कलर चालू आहे. कलर वगैरे चालू आहे. हाक मारून. तर मित्रांनो, आज आपल्याकडे साताऱ्याहून एक होलसेल रेट मध्ये घेण्यासाठी कस्टमर आलेले आहेत. त्यांचा फोन आला होता. तर आता जाऊया आपण वरच्या घरी, त्यांना आपण मटेरियल देऊया. 24 कॉम्बो घ्यायचे, त्यांना जवळजवळ 28,000 रुपयाचा माल घ्यायचा आहे. तर चला आपण जाऊया. बावड्या कधी येईन? संध्याकाळीचा. तर चला जाऊ आता आपण वरच्या घरी. दुकान बघितलं, दाखवलं, कुठे पत्ता समजला, चलो अभि ऊपर. चला आता बंद केलंय दुकान. तर आता आपण जाऊ घराकडे. जाता जाता मित्रांनो, आम्ही आलोय सुरत टेक्सटाईलला. उद्या रक्षाबंधन आहे, तर मला डबल हेल्पाटा नको, आताच आपण खरेदी करू साड्यांची. तर चल पूजा, घेऊ 1-2 साड्या. जी राखी बांधत त्यांना साडे टाकायचे. नाहीतर म्हणतात पूजाला घेऊन आले. पूजाला नाही, मला नाही घ्यायची साडी. कुठल्या काढल्या? चांगल्या साडी कुठली? मला नाही कळत या बायांतल्या साड्यांमधलं. आता पूजा घेते बघा राख्या, चांगल्या घे ग. असल्या घेतल्या का पोरांना बांधा ऍडजस्टेबल दोऱ्याच्या घे. घेतले ती बघा. आता आपण हे साडी घेतली. कोणती? हे बनारसी सिल्क साडी घेतलेली बघा. त्या दुकानात एवढी काय खास वाटली नाही, जस्ट म्हणून आपण इकडे आलेलो आहे. 5 घ्यायच्यात आपल्याला साड्या. 5 का 4 ग? 5 ना. चलो बाबा दुकान उचलून आणलं काय की आता. दुकानातच आहे का? उचलून आणायला होता. देखो भाई, अभी कौन सा भी ले लो. जे पसंद पडेल ते घे ग. 7 कलर आहे. 7 कलर आहे. अच्छा. तर मित्रांनो, जस्ट खरेदी करून मी घरी आलो या. तर बघा, आपल्याकडे बल्क ऑर्डर नेण्यासाठी साताऱ्याहून एक ताई आल्यात आणि त्यांनी मागच्या वेळेस पण नेले होते आणि आत्ता पण घेण्यासाठी स्पेशल गाडी करून आल्यात. तर ह्या बघा, ह्या आहेत त्या ताई. यांचं नाव आहे उर्मिला खोडे आणि मी यांचा नंबर जो आहे तो स्क्रीनवरती देतोय. आणि त्यांना साताऱ्यावरून कोणी जर बघत असेल तर तिथूनच त्यांना जवळच्या जवळ ऑर्डर बुक करा. तर चला, आता ते यांना बराच उशीर झाला आहे, बराच वेळ झाला आहे. आता चला, बाय बाय. तर जस्ट मित्रांनो, आता साताऱ्यावरून जे कस्टमर आले होते बल्क ऑर्डरसाठी, ते बल्क ऑर्डर घेऊन गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच हे दादा आलेले आहेत. तर ह्यांनी पाठीमागच्या महिन्यामध्येच एक आपल्याकडून कॉम्बो घेऊन गेले होते आणि मी तुम्हाला दाखवतो इथं, पण त्यांचं नाव दाखवतो. हे बघा, या ठिकाणी ह्या ज्यावेळेस आम्ही वही नवीन केली होती रोगसाठी, त्यावेळेस पहिलंच नाव त्यांचं लिहिलं बनीलाल गावडे सर पारवडे. ह्यांनी बघा मागच्या महिन्यामध्ये 26 तारखेला एक किट घेऊन गेले. त्यांच्या मुलीसाठी केस गळती होती आणि अजून काय होतं, डॅन्ड्रफ एक होता ना. हो, डॅन्ड्रफ. ओके. तर आता काय रिझल्ट पडला त्यांच्याच तोंडून ऐका. नमस्ते मित्रांनो, मी श्री बनीलाल गावडे, मी पारवडीहून आलो आहे. तर मी आज आलो आहे आपल्या महाराष्ट्राचे सुपरहिट रील स्टार आदरणीय पांडुरंगजी वाघमारे सर यांच्याकडे. थँक्यू. तर सरांकडे येण्याचं कारणही तसंच आहे, कारण माझी जी मुलगी आहे तिला केस गळती होत होती, डेंड्रफ झालेला होता आणि या समस्यांसाठी मी आज सरांकडे सोनाज हेअर ऑइल घेण्यासाठी आलेलो आहे. सरांचा जो सोनाज हेअर ऑइलचा जो कॉम्बो पॅक आहे तो मी गेल्या महिन्यापूर्वी घेतलेला होता. त्याचा अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यामुळं मी परत दुसरा या महिन्याचा कॉम्बो पॅक घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी आलो आहे, तुम्हीही या. तुम्हाला रिझल्ट एका महिन्यात किती पडला?
50% रिझल्ट पडलेला आहे. 50% म्हणजे मुलीची केस गळती थांबलेली बऱ्यापैकी आणि केस वाढायला पण हळूहळू सुरू झाला. डॅन्ड्रफ होता डोक्यामध्ये तो पण निघून गेलेला आहे. आज 27 तारीख आहे आणि आज राईट 1 महिना झाला. मागच्या महिन्यात 26 तारखेला आले होते. आमची जी मुलगी आहे तिचं डोक्यामध्ये जो डेंड्रफ होता तो देखील पूर्णपणे गेलेला आहे. हा. त्याचप्रमाणे ते केस गळती जी होती ती केस गळती देखील पूर्णपणे थांबलेली आहे. त्याचप्रमाणे तिच्या डोक्याचे जे केसाची वाढ आहे ते देखील हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सोनाज हर्बल ऑइल हे फेल जाणारं ऑइलच नाही मित्रांनो. लोक आम्हाला पुन्हा पुन्हा ऑर्डर टाकतात. आज पण मोहळवरनं 2 कॉम्बो घेतले त्यांनी. मागच्या महिन्यात घेतले होते, पुन्हा अजून 2 कॉम्बो घेतले होते. म्हणजे रिपीट ऑर्डर व्हायला लागल्यात. रिपीट ऑर्डर तिथंच होते जिथं रिझल्ट असतो. आणि हे नेक्स्ट टाइम त्यांच्या मुलीला घेऊन येणार आहेत तेव्हा पण मी ब्लॉग बनवेल, तेव्हा नक्की बघा. मी आलो, तुम्हीही नक्की या. आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे पांडुरंग दादा वाघमारे आणि सोना हर्बल ऑइल आणि सोना हर्बल ऑइल. थँक्यू. ओके. आज गुरुवार आहे तर आम्ही आता स्वामींच्या मठामध्ये चाललोय दर्शन घेण्यासाठी. तर चला जाऊया. संध्याकाळच्या 9 वाजल्या. 3, 2, 1. 3, 2, 1. आलो बघा मंदिरामध्ये.